ब्रह्मशक्ती म्हणजे तेजोमय, प्रकाशमय, परमानंदमय, ज्ञानमय, प्रेममय, करुणामय अशी शक्ती. आनंदाची डोही, आनंद तरंग असा परमानंदाचा समुद्र म्हणजे ब्रह्मशक्ती. आपले ईश्वर पण विसरतो तेव्हा जे उरतं ते ब्रह्म. मनुष्य आपले मनुष्य पण विसरतो तेव्हा जे उरतं ते ब्रह्म. अशा ब्रह्माची आराधना फक्त पराकोटीचे सज्जनच करू शकता. पराकोटीची सज्जनता, दया, क्षमा, शांती, परोपकाराची वृत्ती, प्रेम, करुणा इत्यादी सद्गुण अंगी पूर्णपणे बांधल्याशिवाय ब्रह्मशक्तीची उपासना करता येत नाही. दुसऱ्यांच्या अपराधांना जो क्षमा करतो व सतत परोपकार करत राहतो, जो फक्त इतरांचे भले करतो, अशा व्यक्तीवर ब्रह्मशक्ती प्रसन्न होते. परोपकार करणे व इतरांना आनंद देणे व कुणाचाही राग न करणे, ईर्ष्या, द्वेष, मत्सर न करणे, प्रेमाने वागणे याने ब्रह्मशक्ती प्राप्त होते. अशा प्रकारे जो सज्जन आहे, जो सद्गुणी आहे, अशा व्यक्तीवर ब्रह्मशक्तीची कृपा होते व हळूहळू त्याला ईश्वरी ज्ञान होऊ लागते, परमानंद होऊ लागतो, मनाची एकाग्रता होऊ लागते, मन निर्विकल्प होऊ लागते, परब्रह्म व आपण एकच आहोत असा अनुभव येऊ लागतो. जीवनमुक्त सिद्धावस्था प्राप्त होते, तो परमानंदाचा सागर बनतो. अशा संतांच्या दर्शनाने पाप, ताप, दैन्य दूर होतात. अशा सत्पुरुषांच्या सेवेने जन्मोजन्मीचे प्रारब्ध शुद्ध होते. देवदेवता सुद्धा अशा सत्पुरुषांचा आदर करतात. वातावरणातील असंख्य सज्जन आत्मे अशा सत्पुरुषांच्या सेवेला सदैव तत्पर असतात. जसजसे मन निर्विचार व निर्विकल्प होऊ लागते, मनात उठणारे संकल्प, विकल्प बंद होऊ लागतात, तसतसे आपण ब्रह्मशक्तीच्या अगदी जवळ जाऊ लागतो. माणसाचे जन्मोजन्मीचे प्रारब्ध माणसाला ब्रह्मशक्तीच्या जवळ जाऊ देत नाही. माया शक्ती विविध मार्गाने प्रत्येक जीवाला आपल्या अधीन ठेवण्याचा प्रयत्न करत असते. यामुळे माणसाला ब्रह्मशक्तीच्या प्रांतात प्रवेश करता येत नाही. साधी मोठेपणाची लालसा, मोठेपणाची आवड, पुढे पुढे करण्याची प्रवृत्ती अशा छोट्या छोट्या वृत्ती सुद्धा ब्रह्मशक्तीच्या प्रांतात माणसाचा प्रवेश होऊ देत नाहीत. ब्रह्मशक्तीला दंभ चालत नाही. मन अतिशय सरळ असावे लागते व वृत्ती परोपकारी असावी लागते. अशा लोकांवर ब्रह्मशक्ती प्रसन्न होते. अशा प्रकारे जे सद्गुणांनी मंडित आहे, परोपकारी आहेत, आपल्या प्रारब्धाच्या शुद्धीसाठी जे निस्वार्थ बुद्धीने सद्गुरूंची, ईश्वराची, मानवतेची सेवा करतात, अशा माणसाचा ब्रह्मशक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश होतो. ब्रह्मशक्तीच्या प्रांतात प्रवेश झाल्यानंतर देवदेवतांची कृपा होऊ लागते, देवदेवतांची दर्शने होऊ लागतात. श्वास अज्ञात चक्रातून सहस्रचार चक्राकडे जाऊ लागतो. ब्रह्मानंदाचा अनुभव येऊ लागतो. वातावरणातील देवदेवता ज्ञान देऊ लागतात. सुईच्या टोका एवढाही अहंकार शिल्लक राहत नाही. मन निरअहंकारी बनते. आपण चराचरात भरून राहिलो आहोत असा अनुभव येऊ लागतो व लोकांनाही तसे अनुभव येऊ लागतात. असा साधक ज्ञान व आनंद याचा समुद्र बनतो. ब्रह्मशक्तीच्या प्रांताची इतर आणखी बरेच कप्पे आहेत, परंतु ईश्वराच्या आज्ञेशिवाय ते उघड करून सांगणे योग्य होणार नाही. परब्रह्म या अवस्थेपर्यंत पोहोचते नाहीत, परंतु मायेच्या प्रांतातून सुटण्यासाठी परोपकार, प्रेम, दान व ईश्वरभक्ती अशा मार्गांनी ज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत, अशा आत्म्यांना मृत्यूनंतर देवता लोकात स्थान प्राप्त होते व तेथेच त्यांची पुढील प्रगती करून घेण्यात येते. त्या देवता लोकाला स्वर्गलोक असेही म्हणतात. या लोकही मनोहर व प्रकाशमय आहे. या लोकात राहणारे महात्मे सदभक्तांना परब्रह्म प्राप्तीच्या मार्गाने पुढे पुढे नेत राहतात. पुष्कळ वेळा या लोकातील महात्मे पृथ्वी तलावर जन्म घेऊन पृथ्वी लोकांना अध्यात्मात प्रगती करण्यास मदत करतात. वर्तमान काळात सद्गुरू रूपाने येऊन सद्भक्ताचा उद्धार करतात. रामकृष्ण हरी.